तर जय महाराष्ट्र पब्लिक, जय जिजाऊ, जय शिवराय मंडळी. तर मंडळी, हा टूर आहे आमचा बैरम बाबासाठी आणि बैरम बाबासाठी आम्ही निघालेलो आहे, दिदू, मी आणि पूजा. तर मंडळी, हा रस्ता आहे मेन, जो बैरम बाबाच्या जवळ नेते, म्हणजे बैतूल रोड परतवाड्यावरून. तर तुम्ही परतवाड्यावरून जाताना मंडळी, विनंती करतो सर्वांना, खूप सावधान जा आणि हळू जा, फॅमिली असेल तर. आणि रविवार शनिवार टाळा, मधात कधी पण या. आणि मंडळी, हा रस्ता खूप जास्त वाहतुकीचा आहे आणि खूप हळू चालवा वाहने, तुम्हाला विनंती करतो. बरेचसे ॲक्सिडेंट होतात या बैरमच्या यात्रात आहे ना, 1 महिना खूप ॲक्सिडेंट होतात. आणि आम्ही पोचलो बैरम बाबाच्या यात्रेत मंडळी. गाडी पार्किंग लावली. पार्किंग पण मंडळी ₹50 झाली आहे. तर मंडळी, यात्रेत आम्ही पोचलो, दिदू, मी आणि पूजा. आणि तरी खूप मस्त वाटलं, कारण मी पहिल्यांदाच आलो यावर्षी. आणि या लागल्या आपल्या खऱ्या मेहनतच्या पायऱ्या. म्हणजे बैरम बाबाचं जर दर्शन घ्यायचं आहे ना, तर या पायऱ्यानंच जायची मजा आहे मंडळी. गाडी तिकडून मागून पण जाते डायरेक्ट बैरम बाबाच्या मंदिराजवळ, पण ते मजा नाही आहे. जे दर्शनासाठी हे मजा आहे ना, पायऱ्याने जायची, तेच मजा, असली मजा आहे मंडळी. मंडळी, ज्याची वाट पाहत होतो ना, ते वेळ आलेली आहे. आणि हा जो सर्वात मोठा घंटा आहे ना, सर्व लोक याचीच वाट पाहतात, बा कधी येते जवळ, कधी येते. आणि तो जवळ आला की समजून जायचं बैरम बाबाचं दर्शन झालं, म्हणजे बैरम बाबा आले. आणि हे पाहून घ्या मंडळी, बैरम बाबा, तुम्ही पण दर्शन घ्या. एवढी गर्दी होती ना, तर दुरूनच आम्ही दर्शन घेतलं. आणि हे पाहून घ्या, बैरम बाबाचं रूप. म्हणतात शंकरजीचं हे रूप आहे. तर कसं आहे. आणि हे इकडे तर आमची ह्या पूजाचं आणि दिदूचं काय चालू होतं बाबा, हे तर काही समजतच नव्हतं. याचे काय बोलणं चालू आहे मला काही समजत नव्हतं इथून, हे काय चालू आहे. मग बा दिदू हसली, मग बा झालं याचं बरोबर काय आहे. आणि मग ह्या पाहून हा नजारा जो आहे ना, बाहेरचा नजारा आहे, म्हणजे मंदिराच्या बाहेरचा. आणि खूप प्रसन्न वाटते मंडळी, इथं थोडा वेळ असं बसलो ना, खूप बरं वाटते. आणि मग बा दिदूला दाखवले आमचे हे लालतोंडी वाननेरं. मंडळी, हे वाननेरं एवढे भयानक आहे ना, हाती काही दिसलं दिलं नाही तर मारतात म्हटलं. याच्यापासून जरा सावधान राहत जा. आणि असलं तर देऊन देत जा बेचारायला खायसाठी. आणि ह्या नजारा जो आहे, हा तो माहोल दिसते बैरमचा नजारा. स्पेशल हा सीन मी घेतलेला आहे व्हिडिओ टाकासाठी. आणि गजब नजारा आहे हा. लहरातात आपला भगवा झेंडा. कसा वाटला मंडळी, कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. तर चला मंडळी, आता निघालो आपण वापस, म्हणजे आता थोडी यात्रा वगैरे फिरू. आणि मंडळी, हे जे डेव्हलपमेंट पाहून खूप चांगलं वाटलं. म्हणजे आधीची जी बैरमच्या पायऱ्या होत्या खूप वेगळ्या होत्या, साध्या. आणि आता मस्त बनलेल्या आहे ग्रेनाईटच्या. पण थोडं स्लिप व्हायचं थोडे लक्षणे जास्त आहेत, पण थोडं काळजीपूर्वक या. मग मंडळी, थोडा पेढा वगैरे घेतला घरच्यासाठी प्रसाद. आणि मग आलो आम्ही उसाचा रस प्यासाठी. आमच्या दिदूला रस दिसला का नाही, तर तिला वाटलं काय होय काय नाही, एकदम ग्लासच्या तोंडेला घालून तिनं. आणि हे पोटात कमी आणि ह्या तोंडालाच जास्त लावून घेतला. मग थोडं दिदूला आणलं बा यात्रेत. तर यात्रेचा माहोल तिला दाखवला का नाही, तर एवढं वातावरण तिथलं म्हणजे गडबड होतं, खूप कल्ला. तर ते कल्ला ऐकून दिदू रडायला लागली. मग काही ऐकी नाही बा, मग आणलं तिला डायरेक्ट घरी. तर आम्ही तिथून लवकर निघालो. मंडळी, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण आले नसाल तर नक्की नक्की या मंडळी, खूप माहोल आहे. तर चला मग, भेटू नंतरच्या व्हिडिओत. आपल्या व्हिडिओला, प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट असू द्या मंडळी. आणि अधामधात आपले असे व्लॉग येत जातील. आणि आपली जी फेसबुकवर जे आपली व्हिडिओ सुरू असतात मोटिवेशन, त्या मोटिवेशन व्हिडिओना सपोर्ट असू द्या मंडळी. जय शिवराय, जय महाराष्ट्र.